नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल मोदक बनवणार आहोत। याआधीही चॅनलवर मी वेगवेगळ्या प्रकारच्या मोदक रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघू शकता। आणि आज आपण गव्हाच्या पिठाचे आणि गूळ घालून केलेले तळलेले मोदक बनवणार आहोत। चला तर मग जरा ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते ताटामध्ये घेऊया। त्यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे। चिमूटभर मीठ घालून घेऊया यामध्ये आणि थोडंसं जायफळ खिसून घ्यायचं आहे। जायफळचा खूप छान फ्लेवर उतरतो यामध्ये आणि मोदकचे जे आवरण असतं, वरचं कवर असतं, त्यामध्ये खूप छान जायफळचा फ्लेवर लागतो। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रवा घातल्यामुळे मोदक अगदी खुसखुशीत होतात। आता यामध्ये 3 ते 4 चमचे कडक गरम करून घेतलेलं तूप आहे ते घालून घेऊया। तुम्ही या ठिकाणी तेलाचाही वापर करू शकता आणि हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। मिश्रण थोडंसं थंड झालंय असं वाटलं की मग हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तूप एकदम व्यवस्थित लागायला हवं पिठाला। बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। थोडीशी घट्टसर कणिक मळायची आहे आपल्याला, जास्त ही पातळ नाही करायची। तर मी ही कणिक व्यवस्थित मळून घेते। कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे। आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे। आता ही अशीच आपण झाकून ठेवून देऊया आणि सारण बनवायला घेऊया। सारण बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया आणि यामध्ये मी 2 वाटी ते ओलं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया। मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित। तर इथे मी 1 वाटीला थोडासा जास्त म्हणजे जवळपास 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित बारीक गॅसवर मिक्स करत राहायचं आहे। हे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही वापरू शकता। इथे मी सारणामध्ये अर्धी वाटी ड्रायफ्रूटची पावडर ही घालणार आहे, म्हणून मी गूळ थोडासा जास्त वापरलेला आहे। जर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालणार नसाल, फक्त खोबऱ्याचा वापर करणार असाल, तर 2 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ वापरा। हे प्रमाण अगदी व्यवस्थित होतं। आता हे मिश्रण बारीक गॅसवर गूळ विरघळेपर्यंत शिजवून घेऊया। गॅस बारीकच ठेवायचा, जर मोठ्या गॅसवर केलं तर सारण करपण्याची शक्यता असते। गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, बघू शकता। आता आपण यामध्ये अर्धी वाटी ड्रायफ्रूट्सची पावडर घालून घेणार आहोत। यामध्ये बदाम आणि काजूच आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे यामध्ये, त्यामुळे सारणाला चव खूप छान लागते। बरेच जण सारणामध्ये खव्याचाही वापर करतात, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खव्याचाही वापर करू शकता, त्यानेही मोदक खूप छान लागतात। पण मी शक्यतो नाही करत, पारंपरिक पद्धतीनेच मोदक केलेले छान वाटतात मला, म्हणून मी याच पद्धतीने करत आहे। तर आता आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये वेलची पूड घालून घेऊया। अर्धा चमचा वेलची पूड आहे ही, आणि थोडंसं जायफळ खिसून घ्यायचं आहे। जायफळची चव मोदकमध्ये अगदी अप्रतिम लागते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सारण बनून तयार झालेलं आहे, बघू शकता एकदम छान सारण झालेलं आहे। आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सारण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया। तर इथे मी सारण ताटामध्ये काढून घेते आणि हे सारण असं पसरवून ठेवूया आणि थोडंसं थंड झालं की मग आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। सारण थंड झालेलं आहे, आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। कणिक ही आपली व्यवस्थित भिजलेली आहे, बघू शकता एकदम छान कणिक झालेली आहे। तर इथे आपण पाहिजे त्या आकाराचा गोळा करून घेऊया आणि लाटून घ्यायचा आहे। कणिक व्यवस्थित भिजल्यामुळे लाटताना तेलाची किंवा पिठाची अजिबात गरज वाटत नाही, बघू शकता एकदम व्यवस्थित लाटली जात आहे। तर थोडीशी जाडसर अशी पारी लाटून घ्यायची आहे आणि ती एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया
आणि बाकीच्याही मी अशाच पाऱ्या लाटून घेते। आता आपण मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी एक पारी ठेवलेली आहे, त्यामध्ये सारण घालून घेऊया आणि मोदकामध्ये सारण अगदी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि असं छोट्या छोट्या अशाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। बघू शकता, बघा एकदम मस्त मोदक बनत आहे आणि छान व्यवस्थित सारण भरलं की मोदकाला आकार सुद्धा छान येतो। तर हा प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि बाकीचेही मोदक भरून घेऊया, म्हणजेच बनवून घेऊया। बघा एकदम मस्त मोदक बनत आहेत। तर सगळे मोदक मी बनवून घेते। इथे मी थोडे मोदक बनवून घेतलेले आहेत, ते आपण आधी तळून घेऊया आणि मग बाकीचे मोदक बनवायला घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता मोदक सोडून घेऊया। मीडियम गॅसवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत। एकदम मोठ्या गॅसवरही नाही तळायचे। मीडियम गॅसवर तळल्यामुळे मोदक छान कुरकुरीत होतात, छान क्रिस्पी होतात। हे तळलेले मोदक तुम्ही थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवले तर 8 ते 10 दिवस याला काहीही होत नाही, अगदी व्यवस्थित राहतात। तर मोदक आपले तळून झालेले आहेत, तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता खूप छान रंग आलेला आहे मोदकला। असे गोल्डन रंगावरच काढून घ्यायचे आहेत, जास्तही काळपट नाही करायचे। बघू शकता खूप मस्त मोदक झालेले आहेत आणि छान क्रिस्पी झालेले आहेत। बाकीचेही मोदक मी तळून घेते। सर्व मोदक तळून झालेले आहेत, ताटामध्ये काढून घेऊया आणि बघू शकता खूप छान रंग आलेला आहे मोदकला आणि छान क्रिस्पी झालेले आहेत। आणि या मेजरमेंटनुसार मीडियम आकाराचे 30 ते 35 मोदक होतात। तर तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला हे मोदक म्हणजेच तळलेले मोदक नक्की बनवून बघा। गणेश चतुर्थी विशेष तळलेले मोदक बनून तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।